नंबरच्या पानावरती जो प्रति सरकारचा लढा आहे आणि तुफान सेना आहे, ही एक क्रांतिकारी चळवळ 19 आणि अशा अमानुष चालीरीती नाकारायच्या याचं बीज इथेच त्यांच्या मनात रुजलं. ब्रिटिश साम्राज्य सत्तेविरुद्ध भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून लढत आहे. भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची अशी भूमिका बजावल्यानंतर देखील आपण मराठवाडा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न या चळवळीमध्ये देखील अग्रणी राहून काम पाहिजे. समाजातील खालच्या स्तरातील लोक असतील, म्हणजे ज्या पद्धतीने विचार समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, महर्षी बसवराव केशव कर्वे असतील, त्यांनी जसं ताराबाई शिंदे असतील त्रिपुर समाज, त्यांनी जसं काम केलं की या समाजातील सर्व दलित समाजाला सुद्धा मामलेदार कचेरीवरती 3 सप्टेंबर 1942 साली मोर्चा यशस्वी केला. या मोर्चाची जनजागृती करण्याचे मोठे जिकिरीचे काम बापू आणि त्यांच्या सहकार्याने केले. कचेरी समोर असणारा युनियनच्या खाटून त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आला. तसेच त्या मामलेदार अधिकाऱ्याच्या हवाले साहेबी हॅट काढून त्याच गांधी टोपी घालावयास भाग पाडले. युनियन चळवळीत सामील होऊ लागला. बापू आणि त्यांच्या 14 सहकाऱ्यांनी इथून 600 किलोमीटर दूर धुळे जिल्ह्यातील चिमठाणा या ठिकाणी ब्रिटिशांची मोटर गाडी रोखत त्या काळच्या 5.5 लाख रुपयाची खजिन्याची लूट केली. जे प्रति सरकारच्या कार्यकाळामध्ये सर्वात सांगलीला परवीचा शब्द सांगून आटपाडी खाली गेल्याचे प्रमुख उद्धव ठाकरे देशपांडे खेळाचं प्रशिक्षण देण्यात आलं, बंदुकी चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं, मल्लयुद्धाचं प्रशिक्षण देण्यात आलं, सैनिक शाळा पुनर्वसन काढली आणि अशा पद्धतीने